Hello students, welcome to this class of the physics. आपण last time charge concentration calculate करत होतो, that is number of electrons or number of holes after doping. Okay, त्याच्याशी related आणखी काही important problems. Okay, ते आपण बघूया. Next problem is like this. What will be conductivity of pure silicon at 300 Kelvin temperature if electron hole pairs per centimeter cube is 1.072 into 10 raised to 10 at this temperature, and mobility of the hole, that is mu h, 1350 centimeter square per volt, and mobility of electron is 480 centimeter square per volt second. Okay, so what is given? What is the given things in question? What will be conductivity of pure silicon? म्हणजे conductivity आपल्याला calculate करावे लागणार आहे. Conductivity is denoted by sigma. If the electron hole pairs per centimeter cube is, okay, म्हणजे इलेक्ट्रॉन और होल पेयर्स, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा होलची संख्या, त्याला आपण काय म्हणतो, आपण Ni. बरोबर आहे ना. प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मेनियम मध्ये जे इलेक्ट्रॉन किंवा होल असतात त्यांची जी संख्या आहे त्याला काय करतो आपण Ni ने डिनोट करतो. ते आहे 1.072 into 10 raised to 10, okay, per centimeter cube आहे. Okay, it is per centimeter cube. आता हे SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, आणि हे कसं कन्वर्जन करायचं बघा. Ni ची व्हॅल्यू SI सिस्टीम मध्ये इथे लिहावी लागणार आहे. 1.072 into 10 raised to 10 पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब असा त्याचा मिनिंग होतोय, लक्षात घ्या. डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब. 1.072 into 10 raised to 10 सेंटीमीटर क्यूब म्हणजे असतं 10 raised to -6 मीटर क्यूब. You should know this. Okay, 10 raised to -6 मीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब means 10 raised to -6 मीटर क्यूब असतं. So Ni ची व्हॅल्यू इथे येणार आहे, that is 1.072 into 10 raised to 10 divided by 10 raised to -6 म्हणजे 10 minus -6 म्हणजे 10 plus 6 होणार आहे, that is equal to 16 per meter cube. तर ही Ni ची व्हॅल्यू झालेली आहे. Ni म्हणजे काय, नंबर ऑफ होल्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिफोर डोपिंग, और नंबर ऑफ होल्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, नंबर ऑफ होल्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन प्युअर सेमीकंडक्टर. ओके, आफ्टर दॅट मोबिलिटीच्या व्हॅल्यू देखील दिलेल्या आहेत. मोबिलिटीज इथं बघा, मोबिलिटी ऑफ होल दिलेला आहे. मोबिलिटी ऑफ होल इज गिवन ॲज 1350 सेंटीमीटर स्क्वेअर पर होल्ट सेकंड दिले, सेंटीमीटर स्क्वेअर पर होल्ट सेकंड. आता परत हे कन्वर्जन करावं लागेल. 1350 इंटू 10 raised to, बघा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे असतं 10 raised to -4 मीटर स्क्वेअर पर होल्ट सेकंड. ही झाली मोबिलिटी ऑफ होल. अँड मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन देखील दिलेला आहे, इट इज 480, ओके, सेंटीमीटर स्क्वेअर पर होल्ट सेकंड, that is 480 into 10 raised to -4 मीटर स्क्वेअर पर होल्ट सेकंड येणार. ओके, तर या पद्धतीने मोबिलिटी ऑफ होल आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे. ओके, आता कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण या टॉपिकच्या सुरुवातीलाच बघितलेला होता. ओके, आणि कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल टू N इंटू क्यू इंटू म्यू, म्हणजे चार्ज डेन्सिटी इंटू चार्ज इंटू काय असणार आहे, मोबिलिटी. हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे आता कंडक्टिव्हिटी इथं कोणामुळे प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रॉन मुळे देखील प्रोड्यूस होणार आहे, प्लस होल मुळे देखील प्रोड्यूस होणार आहे. ओके, तर कंडक्टिव्हिटीचा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. N Q म्यू असा कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. ओके,
इथं Ne म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या, NH म्हणजे काय असणार आहे, होलची संख्या. आता इथं प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जेवढे Ne असतात तेवढेच काय असतात, NH असतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण, Ni असं म्हणतो. तर हे Ne आणि NH च्या ठिकाणी Ni आपण कॉमन काढू शकतो. QE म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि QH म्हणजे चार्ज ऑन द होल. इलेक्ट्रॉन किंवा होलवर चार्ज तेवढाच असतो आणि तो किती असतो, E एवढा. म्हणजे E ची व्हॅल्यू किती असते, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो ही व्हॅल्यू पण पाठ पाहिजे. 1.6 इंटू 10⁻⁻⁹ कुलम असतं. ओके, इंटू ब्रॅकेट मध्ये आता N आणि Q कॉमन निघालं. Ne आणि NH ऐवजी Ni लिहिलंय, QE आणि QH ऐवजी E लिहिलंय. त्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻⁹. ब्रॅकेट मध्ये राहणार आहे μE प्लस μH. सो सिग्मा इज इक्वल टू Ni किती आहे 1.072 इंटू 10⁻16. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻⁹. ह्या व्हॅल्यू पाठ कराव्या लागतील. ह्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻⁹ इंटू μE प्लस μH. आता दोघांच्या मध्ये μH आणि μE च्या व्हॅल्यू बघितलं तर दोघांच्या मध्ये 10⁻⁴, 10⁻⁻⁴, 10⁻⁻⁴ सेम टर्म आहे, ती कॉमन घेऊया. म्हणजे 1350 प्लस 480 इंटू काय होणार आहे 10⁻⁻⁴ होणार आहे. सो सिग्मा इज इक्वल टू 1.072 इंटू 1.6. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणजे बघा 1.072 इंटू 1.6 ऍज इट इज इंटू ब्रॅकेट मधली व्हॅल्यू लिहूया. लास्टला 0, 8 प्लस 5 13, 4 प्लस 3 7 प्लस 1 दॅट इज 8, 1830 होणार आहे. 1830 आणि सगळ्या 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. आता 16 आणि -19, 10⁻16 10⁻⁻19 म्हणजे 10च्या पॉवरचं ऍडिशन करायचं ना. 16 आणि -19 म्हणजे -3 होणार आणि -3 आणि -4 म्हणजे काय होणार आहे, -7 होणार आहे. ओके, सो कंडक्टिव्हिटी येणार आहे, म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय आहे कंडक्टिव्हिटी काढायचा. कंडक्टिव्हिटी काढायचा बेसिक फॉर्म्युला आहे NQ�μ. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. NQ�μ. N म्हणजे काय, तो चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी किंवा होलची डेन्सिटी. तर हे कॅल्क्युलेशन किती येते बघा, 1.072 इंटू 1.6 इंटू 1830. तर हे कॅल्क्युलेशन येतं 3139 into 10⁻⁻⁷, or it can also be written as 3.139 into 10⁻⁴. ओके, कंडक्टिव्हिटीचं युनिट असतं सिमेन्स पर मीटर. सो दिस इज द फायनल आन्सर. Next question is like this: an intrinsic germanium semiconductor is to be made N-type semiconductor of conductivity 6 mho per centimeter. म्हणजे इथं या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्टली कंडक्टिव्हिटीज दिले, कंडक्टिव्हिटी दिले 6 mho per centimeter दिले. Calculate number density of donor atoms required if mobility of electron in N-type semiconductor is. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन देखील दिलेले आहे. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनला आपण म्यू न डिनोट करतो, μE. 3 दिले 3850 सेंटीमीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, इंट्रिन्सिक जर्मेनियम सेमीकंडक्टर इज टू बी मेड N-टाइप सेमीकंडक्टर. आपल्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं N-टाइप सेमीकंडक्टर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं N-टाइप सेमीकंडक्टर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पेंटाव्हॅलंट ऍटम्स आपल्याला ऍड करावे लागतील. ओके, तर नंबर डेन्सिटी ऑफ डोनर ऍटम म्हणजे आपल्याला हे किती डोनर ऍटम्स आपल्याला ऍड करावे लागतील हे या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ओके,
गिवन इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय दिलेली आहे, कंडक्टिव्हिटी ऑलरेडी दिलेली आहे 6 mho per सेंटीमीटर आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिलेली आहे. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन टाइप सेमीकंडक्टर इज 3850 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, याच्यामध्ये सुरुवातीला हे SI सिस्टीम मध्ये अगोदर कन्वर्ट करूया दोन्ही व्हॅल्यू. सिग्माची व्हॅल्यू 6 mho ठीक आहे, हे SI युनिट आहे. पर सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर असतं. सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. 10⁻² वर गेल्यानंतर काय होणार आहे, 10⁻² होणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती होणार बघा, दॅट इज 6 × 10⁻². युनिट येणार आहे mho पर मीटर. झालं. त्याचबरोबर म्यू ची व्हॅल्यू 3850 आहे. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड. आता इथं अनेक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कन्व्हर्जन आलेलं आहे बघा. हे कन्व्हर्जनचे फॉर्म्युले जरा पुन्हा एकदा मी इथं सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. कन्व्हर्जन व्यवस्थित, कारण युनिट कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. सुरुवातीला मिलीमीटरचं मीटरमध्ये, तर 1 मिलीमीटर म्हणजे काय असतं, 1 मिलीमीटर म्हणजे असतं 10⁻³ मीटर. ओके, बघा 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर असणार आहे. 1 मिलीमीटर स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, 1 मिलीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁶ मीटर स्क्वेअर असतं. आणि 1 मिलीमीटर क्यूब म्हणजे काय असणार आहे, 1 मिलीमीटर क्यूब म्हणजे असणार आहे दॅट इज 10⁻⁹ मीटर क्यूब. ओके, म्हणजे क्वेश्चन मध्ये फक्त मिलीमीटर दिसलं तर 10⁻³ मीटर ठेवायचं, मिलीमीटर स्क्वेअर दिसलं तर 10⁻⁶ मीटर स्क्वेअर ठेवायचं, आणि मिलीमीटर क्यूब दिसलं तर त्या ठिकाणी 10⁻⁹ मीटर क्यूब ठेवायचं. तसं सेंटीमीटरचे रिलेटेड. एखाद्या ठिकाणी फक्त सेंटीमीटर दिसलं तर त्याचं मीटर मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, दॅट इज 10⁻² मीटर असं कन्व्हर्जन करायचं आहे. सेंटीमीटर स्क्वेअर जर एखाद्या ठिकाणी दिसलं तर सेंटीमीटर स्क्वेअरच्या ठिकाणी 10⁻⁴ मीटर स्क्वेअर लिहायचं आहे. ओके, आणि सेंटीमीटर क्यूब जर ठेवायचं दिसलं तर काय करायचं, 10⁻⁶ मीटर क्यूब लिहायचं आहे तिथं. हा कन्व्हर्जन फॅक्टर व्यवस्थित माहिती पाहिजे. आता बघा इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना, तर सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला नको आहे म्हणून मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन केलं. आणि मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 10⁻⁻ सेंटीमीटर स्क्वेअरचं किती होत आहे, 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. हा कन्व्हर्जन फॅक्टर व्यवस्थित लक्षात ठेवला तर या सगळ्या प्रॉब्लेम मधलं कन्व्हर्जन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. आता कंडक्टिव्हिटी दिली आणि पुन्हा एकदा बघा कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला दॅट इज N/Q/μ नेहमीप्रमाणे. कंडक्टिव्हिटी सिग्मा इज इक्वल टू N/Q/μ. ओके, तर सिग्मा इज इक्वल टू N आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नंबर डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी, नंबर डेन्सिटी ऑफ डोनर ऍटम. डोनर ऍटम म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. क्यू म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, तो एक्झॅक्टली ई एवढा असतो. ओके, ई हा एक चार्ज आहे लक्षात घ्या, ज्याची व्हॅल्यू किती असते 1.6 × 10⁻⁹ कुलॉम्ब असते. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किंवा चार्ज ऑन होल असतं, लक्षात ठेवा. 1.6 × 10⁻⁹. आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला दिलेलीच आहे इथं. आता एन ई फक्त काढायचं आहे आपल्याला. सिग्मा डिवायडेड बाय काय येणार आहे, ई इंटू म्यू ई येणार आहे. तर इथं सिग्माची व्हॅल्यू आहे, कंडक्टिव्हिटी किती दिली आपल्याला 6 × 10⁻² दिली, डिवायडेड बाय 1.6 × 10⁻⁹ दॅट इज चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इंटू मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन किती काढली आपण 3850 × 10⁻⁴. आता हे कॅल्क्युलेशन मी बाय युझिंग कॅल्क्युलेटर करतो.
तर त्याच्यासाठी काय करायचं, पॉवरचं सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं, नंबरचं सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं. दॅट इज 6 डिवायडेड बाय 1.6 इंटू 3850 हे वेगळं ठेवतो. आणि पॉवरचं कॅल्क्युलेशन बघा, डिनॉमिनेटरला एकूण पॉवर -19 आणि -4 म्हणजे किती होणार, -23 होणार. आता न्यूमरेटरला 10⁻² आहे आणि डिनॉमिनेटरला 10⁻23 आहे. हे 10⁻23 आता हे तुम्हाला माहिती आहे ना, बेसिक मॅथ मध्ये आपण स्टडी केलंय. 10⁻A/10⁻B म्हणजे 10⁻A - B होतं, म्हणजे 2 - -23 म्हणजे 2 + 23 म्हणजे किती होणार आहे, 10⁻25 होणार. ओके, पर मीटर क्यूब. So 6 divided by 1.6 divided by 3850. तर हे NE ची व्हॅल्यू होते 9.74 इंटू 10⁻⁻4 आणि हे 10⁻25 ॲज इट इज आहे. तर NE ची व्हॅल्यू होणार आहे तुमची 9.74 इंटू 10⁻21 पर मीटर क्यूब. सो दिस इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजे कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आला, कंडक्टिव्हिटी क्वेश्चन मध्ये दिसलं की काय करायचं, सिग्माचा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. दॅट इज NQ/μ हा फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट. The concentration of whole electron pair in pure germanium at 300 Kelvin is. म्हणजे इलेक्ट्रॉन होल कॉन्सन्ट्रेशन इन प्युअर जर्मेनियम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा होलची संख्या, त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 7 × 10⁻15 पर cubic meter. Antimony is doped into germanium in the proportion of 1 atom 10⁻7 germanium atom. म्हणजे डोपिंग दिलंय इथं, डोपिंगचं प्रपोर्शन दिलंय, किती दिलंय, 1 atom for 10⁻7 atoms of germanium. म्हणजे जर्मेनियमच्या 10⁻7 ॲटमला एक ॲटम या पद्धतीने डोपिंग केलेलं आहे. ओके, अज्युमिंग दॅट हाफ ऑफ द इम्प्युरिटी ॲटम कॉन्ट्रीब्यूट इलेक्ट्रॉन. आता हे जेवढे ॲटम ऍड होतात तेवढे त्याच्यामधले काय करतात, हाफ काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ओके, हाफ ओनली डोनेट्स इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, जर 100 इम्प्युरिटी आपण ऍड केले, 100 इम्प्युरिटी ॲटम ऍड केले तर त्याच्यामुळे 50 इलेक्ट्रॉनच तयार होणार आहे. म्हणजे हाफ ॲटम फक्त इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि हाफ डोनेट करत नाही, असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. हाफ ऑफ द इम्प्युरिटी ॲटम्स कॉन्ट्रीब्यूट इलेक्ट्रॉन म्हणजे डोनेट इलेक्ट्रॉन. कॅल्क्युलेट फॅक्टर by which the number of charge carrier increases due to doping the number of germanium atom per meter cube. जर्मेनियम ॲटमची संख्या पण दिली आहे, नंबर ऑफ जर्मेनियम ॲटम दिलेत, दॅट इज 5 × 10⁻28 पर मीटर क्यूब दिले. ओके, आता इम्प्युरिटी ॲटमची संख्या अगोदर काढूया. इम्प्युरिटी ॲटमची संख्या बघा कसं काढणार. इम्प्युरिटी ॲटम्स इज इक्वल टू, इम्प्युरिटी ॲटमची संख्या कशी काढायची, डोपिंग कसं केलेलं आहे इंटू नंबर ऑफ जर्मेनियम ॲटम्स. डोपिंग कसं केलंय बघा, 1 atom for 10⁻7 जर्मेनियम ॲटम, म्हणजे 10⁻7 जर्मेनियम ॲटमला एक ॲटम असं डोपिंग केलेलं आहे, इंटू नंबर ऑफ जर्मेनियम ॲटम किती आहेत, 5 × 10⁻28 आहे. ओके, अँड देअरफॉर नंबर ऑफ इम्प्युरिटी ॲटम्स येणार आहेत
ऍड होणार आहेत. So therefore number of impurity atoms is equal to 5 into 10 raised to किती होणार 10 raised to 28 divided by 10 raised to 7 जे 28 minus 7 किती होणार आहे 21 होणार आहे. एवढे इम्प्युरिटी ऍटम काय होणार आहेत ऍड होणार आहे तिथं. नंबर ऑफ इम्प्युरिटी ऍटम्स आहे ते. इम्प्युरिटी ऍटम्स म्हणजे एवढे इम्प्युरिटी ऍटम पर मीटर क्यूब काय करणार आहे आपण ऍड करणार आहे. आता सगळेच्या सगळे ऍटम याच्यामधले इलेक्ट्रॉन डोनेट करत नाहीत. त्याच्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथं प्रोड्यूस झालेल्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती याचं हाफ 50% म्हणलंय. हाफ म्हटलंय. हाफ 5 into 10 raised to 21 इम्प्युरिटी ऍटम ऍड केल्यानंतर त्याच्यामधले हाफ फक्त काय करतात इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणजे हाफ इंटू 5 into 10 raised to 21 म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार आहेत 2.5 into 10 raised to 21 पर मीटर क्यूब. ठीक आहे. टू 2.5 into 10 raised to 21 पर मीटर क्यूब ही Na ची संख्या झाली. आता याच्यामध्ये Ni ची पण संख्या दिली. आता होलची संख्या काढूया. ओके आता होलची संख्या कसं काढणार आहे 9. नंबर ऑफ होल्स काढायचं असतं Ni स्क्वेअर डिवायडेड बाय काय करणार आहे आपण Ne करणार आहे. Ni स्क्वेअर Ni स्क्वेअर म्हणजे 7 into 10 raised to 15 Ni ची व्हॅल्यू दिली स्क्वेअर डिवायडेड बाय Ne ची व्हॅल्यू किती आली 2.5 into 10 raised to 21. So number of holes produced here 7 divided by 2.5. Okay. सॉरी 7 चा स्क्वेअर किती होणार आहे 49 होणार इंटू 10 raised to किती होणार आहे 30 होणार डिवायडेड बाय 2.5 into 10 raised to 21. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो 49 divided by 2.5. So this is coming to be 19.6. 19.6 into 10 raised to किती होणार आहे 30 by 21 म्हणजे काय होणार आहे 9. ओके पर मीटर क्यूब. काय काय केलं क्वेश्चन मध्ये लक्षात आलं का बघा. तर सुरुवातीला इलेक्ट्रॉन होल पेअर्सची संख्या दिली आहे पर मीटर क्यूब 7 into 10 raised to 15 ही झाली Ni ची व्हॅल्यू. ओके म्हणजे प्युअर जर्मेनियम किंवा प्युअर सिलिकॉन मध्ये जे प्युअर सेमीकंडक्टर मध्ये असणाऱ्या होल किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे Ni म्हणतो आपण त्याला. अँटीमनी त्याच्यामध्ये डोपिंग केलंय. कसं डोपिंग केलंय 1 ऍटम फॉर 10 raised to 7 जर्मेनियम ऍटम. ओके आणि त्याच्यामध्ये पण काय झालेलं आहे जेवढे इम्प्युरिटी ऍटम ऍड होतात त्याच्यामधले हाफ फक्त इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग सुरुवातीला इम्प्युरिटी ऍटम्स काढले आपण. इम्प्युरिटी ऍटम इज इक्वल टू डोपिंग इंटू किती प्रमाणात डोपिंग केलंय इंटू नंबर ऑफ जर्मेनियम ऍटम. तर 1 डिवायडेड बाय 10 raised to 7 असं डोपिंग केलंय. म्हणजे 10 raised to 7 ऍटमला 1 ऍटम असं डोपिंग केलेलं आहे. सो 1 डिवायडेड बाय 10 raised to 7 into 5 into 10 raised to 28 म्हणजे इम्प्युरिटी ऍटमची संख्या येणार 5 into 10 raised to 21. आता एवढे इम्प्युरिटी ऍटम ऍड होत आहेत आणि त्याच्यामधले हाफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणजे 5 चा हाफ म्हणजे किती होणार आहे 2.5 इलेक्ट्रॉन तिथं तयार होणार आहेत इंटू 10 raised to 21. ओके तर आपल्याला Ni मिळालं Ne मिळालं. मग आता होलची संख्या काढायची असेल तर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज 19.6 into 10 raised to 9 पर मीटर क्यूब. डोपिंग केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. डोपिंग केल्यावर काय होतं बघा. सुरुवातीला इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या किती होती 7 into 10 raised to 15 होती. डोपिंग केल्यावर म्हणजे N टाईपचं पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीचं डोपिंग केलं तर इलेक्ट्रॉनची संख्या झाली 2.5 into 10 raised to 21. म्हणजे 10 raised to 15चं 10 raised to 21 झालंय. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. आणि 10 raised to 15चं 10 raised to 9 फक्त झालंय. म्हणजे होलची संख्या काय होते कमी होते. लक्षात घ्या. म्हणजे डोपिंग केल्यानंतर काय होतं इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर होलची संख्या कमी होते किंवा होलची संख्या वाढली तर इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. द नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम पर मीटर क्यूब. सिलिकॉन ऍटमची संख्या दिली. सिलिकॉन ऍटम्स
पर मीटर क्यूब दिले. किती दिलेत? 5 × 10⁻28. इट इज डोप्ड सायमल्टेनियसली विथ. डोपिंग याच्यामध्ये केलेलं आहे आणि डोपिंग कसं केलंय बघा. 5 × 10⁻22 atoms per meter cube ऑफ आर्सेनिक. आर्सेनिकचं डोपिंग केलंय. किती? 5 × 10⁻20 per meter cube. And 5 × 10⁻20 per meter cube of indium. इंडियमचं 5 × आर्सेनिकचं आहे 5 × 10⁻22 आहे. आणि इंडियमचं आहे 5 × 10⁻20. ओके, पर मीटर क्यूब केलेला आहे. म्हणजे एकाच वेळी आर्सेनिक आणि अँटीमनी या 2 इम्प्युरिटीज ऍड केलेत एकाच वेळी. लक्षात घ्या डोपिंग. आता आर्सेनिक कुठला आहे? AR अँटी-बी पास म्हणजे काय आहे? हे पेंटाव्हॅलंट आहे. आणि इंडियम बागीमधला आहे. बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम म्हणजे हे ट्रायव्हॅलंट आहे. ओके, पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. आता आपल्याला माहित आहे की पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे काय होतात? इलेक्ट्रॉन्स तयार होतात. आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यावर काय होतात? होल्स तयार होतात. ठीक आहे. आता आर्सेनिक मुळे काय होणार आहेत? ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी एवढी ऍड केल्यावर एवढे इलेक्ट्रॉन तयार होणार. आणि इंडियम मुळे काय होणार आहेत? एवढे होल्स तयार होणार आहेत. ओके, आता काही इलेक्ट्रॉन होल्सचं काय होणार? इथं कॉम्बिनेशन होणार. आता जास्त कोण आहे ते शिल्लक राहणार. ओके, सो हे बघा, ड्यू टू आर्सेनिक इलेक्ट्रॉन्स प्रोड्युस्ड येणार आहेत. Ne इज इक्वल टू 5 × 10⁻22 पर मीटर क्यूब. कारण एक आर्सेनिक ऍटम एक इलेक्ट्रॉन देणार ना, त्याच्यामुळे जेवढे आर्सेनिक ऍटम आपण ऍड करणार तेवढे इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होणार आहेत. तसं ड्यू टू इंडियम काय होणार आहे? होल्स आर प्रोड्युस्ड. आणि होल्सची संख्या किती प्रोड्यूस होणार मग? 5 × 10⁻20 पर मीटर क्यूब. आता इथं काय होणार? इलेक्ट्रॉन आणि होल एकाच ठिकाणी आले तर ते काय होतात? कंबाईन होतं. ओके, कारण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज असतो, होल हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये अट्रॅक्शन असतं आणि या अट्रॅक्शनमुळे काय होणार आहे? होलकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होणार आणि याच्यामुळे काय होणार आहे? इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन होणार आहे. आणि या इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन मुळे काय होणार? इलेक्ट्रॉनची संख्या काय होणार आहे? कमी होणार आणि होल कम्प्लिटली कॅन्सल आउट होणार, कारण होल सगळे कमीच आहेत इथं. ओके, सो देअरफॉर नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग, जे जास्त आहे ते शिल्लक राहणार. नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग. ओके, नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग Ne इज इक्वल टू येणार आहेत 5 × 10⁻22 मधून आपल्याला काय करावं लागेल? 5 × 10⁻20 मायनस करावं लागेल. कारण हे होल जे आहेत ना या इलेक्ट्रॉनला कमी करणार आहेत इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन झाल्यामुळं. 10⁻22 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 5 × 10⁻22 मधलं 5 राहणार, मायनस 5 × 10⁻20 मधलं 5 × 10⁻−2 शिल्लक राहणार आहे ब्रॅकेटमध्ये. किंवा याला आपण असं लिहू शकतो 10⁻22 इन ब्रॅकेट 5 मायनस 5 × 10⁻−2 म्हणजे 0.05 होते. 5 × 10⁻−2 म्हणजे 5 डिवायडेड बाय 10⁻2. म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहेत 5 - 0.05 म्हणजे काय येणार आहे? 4.95 हे राहणार इंटू 10⁻22 पर मीटर क्यूब. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, एकाच वेळी ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ होल कसे काढायचे? तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे किती इलेक्ट्रॉन तयार होणार ते काढायचं, म्हणजे जेवढे ऍटम तेवढे इलेक्ट्रॉन. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीमुळे काय होणार?
तेवढेच काय होणार आहे, जेवढे ऍटम तेवढे काय होणार आहेत, होल्स तयार होणार आहेत. कोणाची संख्या जास्त आहे बघायचं. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार, होलची संख्या जास्त असेल तर होल शिल्लक राहणार आहेत. आणि किती इलेक्ट्रॉन किंवा किती होल शिल्लक राहणार आहेत, त्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं लक्षात. ठीक आहे. आता ही इलेक्ट्रॉनची संख्या झाली. ओके, Ni ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलीच आहे. ओके, Ni ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, दॅट इज 1.5 इंटू 10⁻16 दिली. 1.5 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब दिले. मग नंबर ऑफ होल्सची संख्या काढायची आहे. आता नंबर ऑफ होल्स कसं काढणार आहे, देअरफॉर नंबर ऑफ होल्स इज इक्वल टू Ni स्क्वेअर डिवायडेड बाय Ne. Ni स्क्वेअर म्हणजे 1.5 इंटू 10⁻16 चा स्क्वेअर, 2.25 डायरेक्ट स्क्वेअर करून लिहितो, इंटू 10⁻32 डिवायडेड बाय Ne आहे 4.95 इंटू 10⁻22. सो इन दिस वे NH येणार आहे, NH इज इक्वल टू 4.54 इंटू 10⁻9. 4.54 इंटू 10⁻9 पर मीटर क्यूब. आता बघा, इथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि होलची संख्या कमी आहे, अँड देअरफॉर इट इज अ N टाइप सेमीकंडक्टर येणार. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर N टाइप असतो. ओके, ऍज Ne इज ग्रेटर दॅन NH, इट इज N टाइप सेमीकंडक्टर. Okay, so this is the answer. Now the next problem is like this. Find the resistivity of sample in which 10⁻19 atom of the phosphorus are added per meter cube. म्हणजे फॉस्फरसचं ऍडिंग केलंय म्हणजे डोपिंग केलंय. ओके, त्याच्यामध्ये डोपिंग कशाचं केलेलं आहे, फॉस्फरस केलंय. फॉस्फरसचं डोपिंग केलंय आणि ते किती केलेलं आहे, 10⁻19 ऍटम्स पर मीटर क्यूब. आता फॉस्फरस कसला आहे, पेंटाव्हॅलंट आहे. ओके, फॉस्फरस आहे पेंटाव्हॅलंट. म्हणजे काय होणार, याच्यामुळं पेंटाव्हॅलंट ऍटम काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे जेवढे फॉस्फरस ऍटम तेवढे काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स ऍड होणार आहेत. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनची संख्या ही आहे असं आपण लिहू शकतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोड्युस्ड देअर विल बी 10⁻19 पर मीटर क्यूब. टेक द रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन. रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन दिली आहे, रेझिस्टिव्हिटी. ओके, रेझिस्टिव्हिटी ते आपण रो या लेटरने डिनोट करतो. रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन इज 3000 ओहम मीटर. 3000 ओहम मीटर दिले. and mobilities of electrons and holes. Mobilities of electron is 0.15 meter square per volt second दिले, and mobility of hole दिलेला आहे. Mobility of hole is 0.030 meter square per volt second respectively. ओके, सो डोपिंग जे आहे ते फॉस्फरसचं डोपिंग केलंय 10⁻19 पर मीटर क्यूब. ओके, त्याच्यानंतर फॉस्फरसमुळे काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स ऍड होणार आहेत. जेवढे फॉस्फरस ऍटम ऍड करणार तेवढे इलेक्ट्रॉन इथे ऍड होणार आहेत, 10⁻19 पर मीटर क्यूब. ओके, आता इथं काय करायचं आहे आपल्याला, रेझिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. रेझिस्टिव्हिटी ऑफ सॅम्पल म्हणजे डोपिंग केल्यानंतर रेझिस्टिव्हिटी किती होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण डोपिंग केल्यानंतर रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला होलची संख्या काढायला पाहिजे. इलेक्ट्रॉनची संख्या तर आपल्याला मिळालेली आहे, होलची संख्या काढावी लागणार आहे. आता रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन दिली. ओके, तर रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय असतं, 1 कंडक्टिव्हिटी असतं. म्हणजे याचं सोल्युशन कसं येणार बघा. ओके, रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू असतं 1
कंडक्टिव्हिटी असतं. ओके, रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, एन इंटू क्यू इंटू म्यू असा फॉर्म्युला आहे, एन क्यू म्यू. ओके, आता इथं प्युअर सिलिकॉनचे काय केलेले आहे, आपल्याला रेझिस्टिव्हिटी दिलेली आहे. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस करूया आता. म्हणजे आपल्याला ni ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे ना, ni ची व्हॅल्यू मिळणार आहे. कारण बघा, रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन दिली आहे. रेझिस्टिव्हिटी म्हणजे 1 अपॉन कंडक्टिव्हिटी, हे कुठून आलेलं आहे, करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधून. रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन कंडक्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी इज 1 अपॉन कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, मग रेझिस्टिव्हिटी इज 1 अपॉन कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, एन क्यू म्यू असा फॉर्म्युला हा पाठ करून ठेवायचा आहे तुम्ही. ओके, मग आता रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर दिलेले आहे. रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन दिलेला आहे 3000. LHS ला मी 3000 ठेवतो, RHS ला 1 अपॉन. ओके, एन म्हणजे प्युअर सिलिकॉन मध्ये काय असतात, ni असतात. आता इथं मात्र ni. ओके, ni इंटू काय लिहावं लागेल, इथं ई लिहावं लागणार, इंटू मोबिलिटी ऑफ होल प्लस मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हे बघा, प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी पाहिजे तर इथे व्यवस्थित एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. कंडक्टिव्हिटी ऑफ प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर सेमीकंडक्टर. कंडक्टिव्हिटी ऑफ प्युअर सेमीकंडक्टर काय होणार आहे, एन क्यू म्यू हे कुणामुळे सुरुवातीला इलेक्ट्रॉनमुळे, प्लस एन क्यू इंटू म्यू हे कुणामुळे होलमुळे. कारण प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात तेवढे नंबर ऑफ काय असतात, होल पण असतात. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन और नंबर ऑफ होल इन प्युअर सेमीकंडक्टरला काय म्हणतोय आपण, ni म्हणतोय. मग इथं पण ni येणार, इथं पण ni येणार, ni कॉमन निघेल. त्याचबरोबर QE म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, QH म्हणजे चार्ज ऑन होल. आता इलेक्ट्रॉनवर जेवढा चार्ज असतो तेवढाच काय असतो, होलवर चार्ज असतो, आणि त्याला काय करतो आपण, ई न डिनोट करतो. डिवायडेड बाय काय येणार आहे, सॉरी, इन ब्रॅकेट काय येणार आहे, म्हणजे ni इंटू ई दोघांच्या मधलं कॉमन निघेल, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, म्यू ई प्लस म्यू एच राहणार आहे, आणि हे या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. सो देअरफॉर रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सेमीकंडक्टर इज इक्वल टू काय येणार आहे, 1 अपॉन इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी इंटू ई इन ब्रॅकेट काय येणार आहे, म्यू ई प्लस म्यू एच होणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सेमीकंडक्टर दिली, बरोबर आहे ना. रेझिस्टिव्हिटी ऑफ प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर सिलिकॉन दिली, किती दिली ती, 3000 दिली आहे, इज इक्वल टू 1 अपॉन ni ची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरून काढायची आहे. ई ची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, इंटू म्यू ई प्लस म्यू एच. म्यू ई आणि म्यू एच च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 0.15 प्लस 0.030. ओके, तर याच्यावरून ni येणार आहे, ni इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3000 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. म्हणजे ni ला LHS ला नेलेला आहे, 3000 ला RHS ला आणलेला आहे, इंटू ब्रॅकेट मध्ये काय होणार बघा, हे होणार आहे 0.18 होणार आहे, बरोबर आहे ना. 0.15 मध्ये 0.030 आपण ऍड करणार आहे. ओके, ऍडिशन केल्यावर काय होणार आहे, 0.18 होणार आहे, आणि याच्यावरून ni ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करूया आपण. याची व्हॅल्यू येते 1.16 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब. आता याच्यामध्ये आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये आता NE आपल्याला दिलेला आहे, NE. आता या पद्धतीने आपण ni पण काढलेला आहे, आणि NH कसं काढायचं, मग नंबर ऑफ होलची संख्या. ओके, सो देअरफॉर NH नाउ, देअरफॉर
number of holes होणार आहेत NH इज इक्वल टू NI स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार आहे NE होणार आहे. NI स्क्वेअर म्हणजे 1.16 इंटू 10⁻16 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय NE किती आहे 10⁻19 आहे. 10⁻19. ओके, सो नंबर ऑफ होल्स येणार आहे. नंबर ऑफ होल्स येणार आहे दॅट इज 1.16 10⁻16 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 10⁻19 म्हणजे 1.35 इंटू 10⁻13 पर मीटर क्यूब. ओके, तर एवढी होलची संख्या होणार आहे. ओके, आता ही होलची संख्या झाली. आता अजून आपल्याला काय काढायचं आहे रेझिस्टिव्हिटी काढायची आहे ऑफ डोप्ड सेमीकंडक्टर. आता रेझिस्टिव्हिटी कसं काढणार पुन्हा एकदा, तर रेझिस्टिव्हिटी ऑफ डोप्ड म्हणजे आता जास्त कोण आहे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे होलची संख्या कमी आहे म्हणजे रेझिस्टिव्हिटी ऑफ डोप्ड म्हणजे N टाइप सेमीकंडक्टर हे पण काढायला सांगितलंय. तर हे कसं काढणार बघा, तर रेझिस्टिव्हिटी म्हणजे असतं 1 कंडक्टिव्हिटी. ओके, 1 कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्टिव्हिटी ड्यू टू इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्टिव्हिटी ड्यू टू होल्स. तर कंडक्टिव्हिटी ड्यू टू इलेक्ट्रॉन होणार आहे NQ�μ हे इलेक्ट्रॉनचं प्लस NQ�μ हे कोणाचं होल्सचं. ओके, NQ�μ ड्यू टू इलेक्ट्रॉन्स अँड NQ�μ ड्यू टू होल्स. सो 1 इथं कॉमन काय निघेल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आणि होल वरचा चार्ज तेवढाच असणार आहे. दॅट इज 1.6 इंटू 10⁻19. ओके, दोघांच्यावर चार्ज एवढा असतो आणि तो सेम असतो, तो कॉमन काढलेला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोपिंग नंतर किती आहे 10⁻19 आहे आणि त्याची मोबिलिटी आहे 0.15. ओके, प्लस नंबर ऑफ होल्स किती आहेत 1.35 इंटू 10⁻, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 10⁻19 आहे सॉरी. ओके, नंबर ऑफ होल्स आहेत 1.35 इंटू 10⁻13 इंटू त्याची मोबिलिटी आहे 0.030 या व्हॅल्यू दिलेले आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, आता 10⁻19 0.5 इंटू 10⁻19 मध्ये 1.35 इंटू 10⁻13 ऍड केलं तर जवळपास एवढीच व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ना ती निग्लिजिबल आहे. कारण इथं 0. म्हणजे इथं 15 वर आपल्याला काय करावं लागतील किंवा 0.15 वर आपल्याला काय करावं लागणार आहे तिथं 1.5 वर किंवा 15 वर आपल्याला 17 झिरो द्यावे लागतील 17 झिरो आणि इथं 135 वर आपल्याला जवळपास 11 झिरोज द्यावे लागणार आहे. ओके, हा नंबर खूप मोठा आहे लक्षात घ्या आणि त्या मानानं हा खूप छोटा आहे. ऍडिशन मध्ये छोटा नंबर आपण काय करू शकतो निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे थोडक्यात हे असं राहणार आहे फक्त 1.6 इंटू 10⁻19 इंटू 10⁻19 इंटू 0.15. ओके, हा नंबर छोटा असल्यामुळे मी निग्लेक्ट केलाय लक्षात घ्या ऍडिशन मध्ये. म्हणजे याचं आणि याचं फक्त मल्टिप्लिकेशन या दोन टर्मचं फक्त मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो कंडक्टिव्हिटी ऑफ डोप्ड रेझिस्टिव्हिटी ऑफ डोप्ड कंडक्टर येणार आहे दॅट इज 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻19 into 0.15. Okay, so this answer is coming to be 4.16 into 10⁻19.
ओके. ओके, इथं 10⁻⁻19 आणि 10⁻+19 ऍक्च्युली इथं कॅन्सल होणार. फक्त कॅल्क्युलेशन 1.6 इंटू काय येणार आहे, दॅट इज 1.6 इंटू 0.15 आणि हे तर 4.16. तर रेझिस्टिव्हिटी येणार आहे 4.16 ओहम मीटर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम येणार आहे. ओके स्टुडंट्स, आता हे काही जे प्रॉब्लेम्स आहेत, हा प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल इट इज ऍडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. मेन्स जेई मेन्स जेई ऍडव्हान्स, तर ऍडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं हे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला थोडेसे पुन्हा पुन्हा रिपीट करावे लागतील. ठीक आहे. सगळ्यांना एक महत्वाची सूचना अशी आहे, किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे DSC फिजिक्स. ओके, तर याच्यावर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित इथं सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला फ्युचरमध्ये पुन्हा बघावे लागणार आहेत. हे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये समजतील असं नाहीये, परंतु हे व्हिडिओ रिपीट बघितले तर या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ओके, हाच टॉपिक नाही, इतरही टॉपिकचं तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी ओके हे तुम्हाला चॅनल खूपच हेल्पफुल ठरणार आहे. ओके, लक्षात येत आहे. किंवा ऑफलाईन चालू झाल्यानंतर देखील आपल्याला काही टॉपिक्स जे आहेत ते थ्रू व्हिडिओ लेक्चर्स प्रिपेअर करायचे आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी याला सबस्क्राईब करून ठेवा. युट्यूबला जायचं, युट्यूबला आणि DSC फिजिक्सला सर्च करायचं, DSC फिजिक्स कोल्हापूर. ठीक आहे, ते सर्च केलं की लगेच काय येतं, तुम्हाला युट्यूब चॅनल तुम्हाला समोर दिसेल. आता याच्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट MCQs बघायचे आहेत. झालेल्या पार्टवर बेस्ड काही MCQs आहेत. ओके, हे MCQs कसे आहेत बघा. फर्स्ट, the expected energy of electron at absolute zero is called as. expected energy of electron at absolute zero याला काय म्हणतो आपण, फर्मी एनर्जी असं म्हणतो. ओके, expected energy of electron at absolute zero is called as Fermi energy. The conduction band in solid is partially filled at 0 Kelvin. The solid sample is. Okay. Conduction band in solid is partially filled at 0 Kelvin. The solid sample is a. आता 0 Kelvin ला इन्सुलेटर हा तर इन्सुलेटरच असतो. ओके, सेमीकंडक्टर हा देखील इन्सुलेटर असतो आणि कंडक्शन बँड पार्शली फिल्ड म्हणजे कंडक्शन बँड मध्ये काही इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे थोडीशी कंडक्टिव्हिटी आहे. तर 0 केल्विनला देखील कंडक्टिव्हिटी असते. असं कोण असतं, इट इज अ कंडक्टर. ओके, सो 0 केल्विन टेम्परेचरला देखील कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. असं कोणामध्ये होतंय, कंडक्टरमध्ये. इन्सुलेटरमध्ये तर होत नाही. 0 केल्विनला काय होतं, सेमीकंडक्टर मध्ये काय होतं, 0 केल्विनला सगळे इलेक्ट्रॉन काय असतात, व्हॅलन्स बँड मध्येच असतात. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉनच नसतात, म्हणजे कंडक्शन बँड एम्प्टी असतो. बघा 0 केल्विनला ओके, सेमीकंडक्टर मध्ये काय असतो, कंडक्शन बँड कम्प्लिटली एम्प्टी असतो. कंडक्शन बँड एम्प्टी. आणि कंडक्टर्स मध्ये काय असतो, कंडक्टर्स मध्ये इट इज पार्शियली फिल्ड असणार आहे. पार्शियली फिल्ड हे लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ऑफ सॉलिड ओव्हरलॅप ऍट लो टेम्परेचर द सॉलिड मध्ये. आता व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅपिंग असतात. असं कोणामध्ये असतंय, कंडक्टर्स मध्ये. म्हणजे कंडक्टर्स मध्ये म्हणजे कुठं, मेटल्स मध्ये. याचा आन्सर येणार आहे, दॅट इज ए. Next MCQ, in an insulator, forbidden energy gap between the valence band and conduction band is of the order of. Insulator मध्ये बँड गॅप किती असतो, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट और मोर. ओके, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो इन्सुलेटर मध्ये. सेमीकंडक्टर मध्ये किती असतो, अबाउट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि कंडक्टर मध्ये फॉरबिडन बँड गॅपच नसतो. लक्षात घ्या, ते ओव्हरलॅप करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन,
The forbidden energy gap in conductor, semiconductor and insulator Eg1, Eg2, Eg3 respectively. Then आता कंडक्टर मध्ये झिरोच असतो, सगळ्यात कमी असतो. सेमीकंडक्टर मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि इन्सुलेटर मध्ये बँड गॅप काय असतो, सगळ्यात जास्त असतो. तर याचा आन्सर काय येणार आहे? सेकंड आन्सर इज द करेक्ट आन्सर. डोपिंग ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज डन. डोपिंग कशासाठी करतोय आपण? फ्री चार्जेस वाढवण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. ओके, तर करेक्ट आन्सर काय येणार मग? न्यूट्रलाइज चार्ज कॅरियर नाही येणार. टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके, हे आन्सर येणार आहे, बी आन्सर. ओके, टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके, नेक्स्ट. The majority charge carriers in p-type semiconductors are. p-type semiconductor मध्ये majority charge carriers कोण असतात? These are holes. A p-type semiconductor can be obtained by adding. p-type semiconductor कसा आपण प्रोड्यूस करतो? By adding p-type ला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड कराव्या लागतात. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे कुठल्या? बागी. आठवतंय का? बागी म्हणजे बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. याच्यामधलं कुठला आहे? गॅलियम आहे बघा इथं, गॅलियम. सो बी इज द आन्सर. नेक्स्ट. To obtain p-type semiconductor, we need to dope pure silicon with. ओके, याच्यामधला एक म्हणजे बागेमधला एक बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. याच्यामधला कोण आहे? अल्युमिनियम आहे इथं. सो आन्सर काय येणार आहे? ए आन्सर इज द करेक्ट आन्सर. इन p-type semiconductor, the majority and minority charge carriers are respectively. p-type मध्ये मेजॉरिटी असतात होल्स आणि मायनॉरिटी कोण असतात? इलेक्ट्रॉन. सो आन्सर काय येणार आहे? डी आन्सर इज द करेक्ट आन्सर. द चार्ज ऑन ए होल इज इक्वल टू चार्ज ऑन. होलवर चार्ज किती असतो? एक्झॅक्टली इक्वल टू इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो, बरोबर? नेक्स्ट. If Ne and Nh represent the number of free electrons and holes respectively in semiconducting material, then for n-type semiconducting material, ओके, n टाइप मध्ये काय असतं? कोणाची संख्या जास्त असते? n टाइप मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड होल्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. सो आन्सर काय येणार आहे? बी आन्सर येणार आहे. ओके, इलेक्ट्रॉनची संख्या होलच्या संख्येपेक्षा खूप जास्त असते. That is in case of n-type semiconductor. Next. Which statement is correct? n-type germanium is negatively charged and p-type germanium is positively charged. आता मी तुम्हाला सांगितलं n-type किंवा p-type अजिबात चार्ज्ड नसतात, तर ते न्यूट्रल असतात. ओके, n टाइप हा न्यूट्रल असतो आणि p टाइप देखील न्यूट्रल असतो. बोथ n and p टाइप जर्मेनियम्स आर न्यूट्रल. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट. ओके, बाकीचे स्टेटमेंट देखील इनकरेक्ट येतात. व्हेन अ सेमीकंडक्टर इज हिटेड, इट्स रेजिस्टन्स. सेमीकंडक्टर हिट केल्यावर काय होतात? इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात, म्हणजे चार्ज कॅरियर्स वाढतात. चार्ज कॅरियर वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो. सो व्हेन सेमीकंडक्टर इज हिटेड, रेजिस्टन्स डिक्रीजेस. Which of the following has negative temperature coefficient of resistance? नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी व्हायला पाहिजे. असं कोणामध्ये असतं? सेमीकंडक्टर मध्ये. सो सेमीकंडक्टर मध्ये कुठला? जर्मेनियम. कंडक्टर मात्र काय असतात? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतात, पीटीसी असतात कंडक्टर्स. ओके, सो पीटीसी विचारलं असतं तर हे सगळे आले असते. कंडक्टर म्हणजे कॉपर, अल्युमिनियम, आयर्न वगैरे. ओके, आणखी एक इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बघूया आपण. हे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल कसं आहे बघा.
द रेशिओ ऑफ इलेक्ट्रॉन होल कॉन्सन्ट्रेशन इज 7:4. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आणि होलची संख्या, ओके, यांचा रेशो दिलाय 7:4. इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन अँड होल कॉन्सन्ट्रेशन दिलाय 7:4. अँड रेशो ऑफ ड्रिफ्ट व्हेलॉसिटीज, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन दिले आणि त्याचबरोबर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ होल यांचा देखील रेशो दिलाय. हा रेशो दिलाय 5:4. देन रेशो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल करंट, तर करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन अँड करंट ड्यू टू होल याचा रेशो विचारलाय. क्वेश्चन लक्षात आला का? बघा काय दिलंय. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू नंबर ऑफ होलचा रेशो दिलाय 7:4. त्याच्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन टू ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ होल दिलाय 5:4. आता हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, तर velocity with which electrons are whole drifted when potential difference is applied. हा पार्ट तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये आणखी डिटेल मध्ये स्टडी करायला मिळेल. आता करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधून करंटचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळतोय. तो फॉर्म्युला आहे NEA/VD, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी NEA/VD. ओके, अँड देअरफॉर इलेक्ट्रिक करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट ड्यू टू होल इज इक्वल टू काय येणार आहे. आता होल आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज तेवढाच असतो, कंडक्टर तोच आहे, म्हणजे ई आणि ए का आहेत, कॉन्स्टंट आहेत. आणि त्याच्यामुळं करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय करंट ड्यू टू होल म्हणजे काय येणार आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर डिवाइडेड बाय होलचा नंबर इंटू ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ होल, असा हा रेशो येणार आहे. इथं फक्त तुम्हाला व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍज टू होल दिलेत 7:4 आणि हे दिलंय 5:4. सो आन्सर येणार आहे इलेक्ट्रिक करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट ड्यू टू होल. ओके, हा रेशो येणार आहे 35:8 येणार आहे. ओके, सो 35:8 इज द फायनल आन्सर. ओके, 35:8 इज द फायनल आन्सर. हा देखील एक इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा हा जो फॉर्म्युला आहे NEA/VD, ओके, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, हा करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधून तुम्हाला मिळेल. I is equal to NEA/VD. ओके स्टुडंट्स, ओके, इथं मिस्टेक काय झाली, 35/16 येणार, सॉरी 35/16 इट इज. ओके स्टुडंट्स, सो IH येणार आहे 35, 7 into 5 35, 4 into 4 that is equal to 16. Okay students,